निवडणुकीच्या प्रचारात पाकचा झेंडा मिरवणाऱ्या आणि बॉम्बस्फोटातील आरोपींना आणणाऱ्यांना देशभक्तीवर बोलण्याचा काही अधिकार नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली। ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन म्हणजे संधी साधू देशभक्ती आहे, असंही शिंदे म्हणाले। लोगों पर ये देशभक्ति वाली बात या पाकिस्तान वाली बात पूछने का अधिकार तो है क्या? ये नैतिकता नहीं है उनके पास। और मैं ये कहूँगा, ये संधि साधु देशभक्ति कहते हैं इसको। जब मौका पाते हैं तो देशभक्ति उनमें आ जाती है। और ये पाकिस्तान का झंडा लेकर चुनाव में प्रचार करने वाले लोग, ये बम स्फोट के आरोपी को चुनाव में घुमाने वाले लोग, इनको क्या अधिकार है? यांचे पप्पा देशाला राष्ट्रभक्ती शिकवणार, आम्हाला सगळ्यांना हिंदुत्व शिकवणार, बाळासाहेब ठाकरेंचे आम्हाला दाखले देणार, अमित शहा आम्हाला शिकवणार। बरं का, बाळासाहेब ठाकरेंनी असा व्यापार नाही केला। अमित शहाना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नाही, नरेंद्र मोदींना अधिकार नाही, एकनाथ शिंदेला अधिकार नाही आहे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा, त्यांचा फोटो लावण्याचा। अरे अमित भाई शहा बाळासाहेब ठाकरे होते तो आज दुबई का क्रिकेट मैच भी नहीं होता, और तुमको मुंबई में भी नहीं आने देते। क्रिकेट मैच के बाद आप अपने बेटे को देशभक्ति नहीं पढ़ा सकते हो, हमको क्या पढ़ा रहे हो अमित भाई? संजय राऊतांच्या टीकेला देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जनतेचा काहीही आता त्याच्यात रस नाही। संजय राऊतांच्या बोलण्याला कोणी सिरियस घेत नाही। मी पहिलंच म्हटलेलं आहे की भारतीय महाराष्ट्राच्या राजकारणातला विदूषक काय बोलतो याच्या प्रत्येक वाक्याला उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही। आजची मॅच फिक्सिंग झालेली आहे पूर्णपणे। आजच्या मॅचला 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग झालेलं आहे ऑनलाईन, हे तुम्हाला मी सांगतोय। आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त गॅम्बलिंग जुगार हा गुजरातमधून आणि मुंबईतल्या काही विशिष्ट भागातून झालेलं आहे। 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग आजच्या मॅचवर भारत पाकिस्तान झालेलं आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक इन्व्हॉल्व आहेत, मी वारंवार सांगतोय। आणि सगळ्यात जास्त उलाढाल आजच्या मॅचवर गुजरातमधून होते आहे, गुजरातमधून। भांडूपमधनं संजय राऊत यांनी सर्वाधिक जुगार आणि सर्वाधिक सट्टा भारत पाकिस्तान सामन्यावर लावलेला आहे। आणि काय सांगताय तुम्ही इतरांना? गॅम्बलिंग काय असतं हे तुम्हाला जास्त माहिती आहे, सट्टा बाजार काय असतो तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे तुम्ही क्रिकेटवर किती सट्टा लावला, किती कोटीचं गॅम्बलिंग केलंय हे संजय राऊत यांनी एकदा महाराष्ट्राला सांगून द्यावं। आणि अलिबागच्या घरामध्ये आज तुम्ही चोरून क्रिकेट सामना बघणार आहात याची देखील मला माहिती आहे। त्यामुळे तुम्ही कितीही पद्धतीनं चोरून भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना बघितला तरी सत्य हे सत्य आहे।